नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता इंद्रायणीचं आपल्या ऑफिसर बरोबर फोनवरती बोलणं चालू असतं, पण शशिकलाला मात्र ही किटकिट सहन होत नाही. तेव्हा शशिकला ओरडतच म्हणू लागते, मंजिरी माझ्याकडे पिशवी दे, मी ना भाजीपाला आणण्यासाठी इकडनं निघून जाते. निदान माझी या बडबडीपासून सुटका तरी होईल. नको ते लोक या घरात खूप बडबड करतात. आता इंद्रायणीला खूपच राग येतो. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, जागं बाई जा, तुझ्या आवडीची मस्त भाजी घेऊन ये, तिकडेच टाइमपास करा, नको किटकिट करू. आता शशिकला लगेच मुद्दामून इंद्रायणीला धक्का मारून पुढे जाते आणि म्हणू लागते, मंजिरी या नको त्या लोकांना सांग, रस्त्यात उभं राहत जाऊ नका, जरा बाजूला उभे राहत जा. त्यावर लगेच आता शशिकला तिकडनं निघून जाते. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, पुन्हा कुणाला डोकं लावावं ना तेच कळत नाहीये. इंद्रायणी आता आपल्या कामासाठी निघून जाते. तर आता मंजिरीचा स्वयंपाक चालू असतो. तर इकडे आता राया आणि जय दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. तेव्हा तिथे जे सर बसलेले असतात ना, त्यांच्या हातात राया फाईल देतो. सर, माझ्या सबमिशनची फाईल, माझं सबमिशन करून घ्याल. त्यावर लगेच ते सर आता काही बोलणार. तेच आता लगेच 40 जे पोलीस ऑफिसर आलेले असतात ना, ज्यांनी रायाला ओपन चॅलेंज दिलेलं असतं, ते ऑफिसर्स येतात आणि म्हणू लागतात, सबमिशन ते तर कालच झालं, कालचीच डेट होती ना, मग आज कसं होणार सबमिशन? वेळ चुकली विशाल भोसले तुझी, आता तू पोलीस ऑफिसर नाही होऊ शकत, असे म्हणत तो ऑफिसर हसू लागतो. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, ठीक आहे, संपली ना डेट, मग जातो आम्ही, चल जय. त्याच वेळेस जय म्हणू लागतो, थांब राया, असं कसं जाऊ शकतो आपण? वेळ संपली म्हणून काय झालं? पण रायाने कालच ड्युटीला सुरुवात केली. आता लगेच तो ऑफिसर्स म्हणू लागतो, म्हणजे काय म्हणायचंय? त्यावर जय म्हणू लागतो, काल सबमिशनची डेट होती, तो इकडे यायला निघालाही होता, पण ऐन रस्त्यात एका मुलीचा जीव धोक्यात होता. मुलगी म्हणजे ती गार्गी. गार्गीचा जीव धोक्यात होता. मग रायासमोर 2 ऑप्शन होते, एकतर गार्गीचा जीव वाचवणं, नाहीतर सबमिशनसाठी येणं. पण त्याने सबमिशनचा विषय बाजूला ठेवून एका मुलीचा जीव वाचवलाय. गार्गीचा जीव वाचून त्याने आपली ड्युटी निभावली. त्यामुळे तुम्ही त्याचं सबमिशन करून घ्यायला काहीही हरकत नाहीये. तेव्हा लगेच आता तो पोलीस ऑफिसर हसतच म्हणू लागतो, वाह, मस्त रंगून ड्रामा सांगितला, एकदम भारी. पण कसं आहे ना, इथे ना सगळं काही कायद्याच्या पद्धतीने असतं, वेळेवरती असतं, डिसिप्लिन महत्त्वाचा शेवटी. त्यामुळे तुमच्या या रंगरंगोटी करून तयार केलेल्या कहाण्या इथे चालणार नाही, तुम्ही जाऊ शकता. तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो, ठीक आहे, चल जय आपण जाऊया. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, हो जायचंय, एवढी घाई आहे? तेवढ्यात त्या इन्स्पेक्टरचा फोन वाजू लागतो. आता पटकन ते इन्स्पेक्टर बाजूला जातो आणि फोन उचलतो. तर आता कमिशनर साहेबांचा फोन असतो, विशाल भोसले सबमिशनसाठी आलाय ना, त्याचं सबमिशन लगेच करून घ्या. त्यावर लगेच आता त्या पोलीस ऑफिसरला धक्का बसतो, अहो सर, पण सबमिशनची डेट संपली ना. त्यावर लगेच आता ते सर म्हणू लागतात, माझ्या कानावर आलंय, विशाल भोसलेने मोठी कामगिरी पार पाडली, अशा लोकांची आपल्याला गरज आहे, त्यामुळे त्याचं सबमिशन लगेचच्या लगेच क्लिअर व्हायला पाहिजे. तेव्हा लगेच तो पोलीस ऑफिसर म्हणू लागतो, ठीक आहे सर, पण माझं ऐकून घ्या. त्यावर ते सर म्हणू लागतात, हे बघा, माझ्या ऑर्डर तुम्ही ऐकताय ना, त्या पूर्ण करा, चला ठेवा फोन. आता फोन बंद होताच जय घोरपडे हसू लागतो, जमलं नाही का जायचं आम्ही? आधीच माझं ऐकलं असतं तर एवढे बोलणे भेटले नसते, चला लागा कामाला. त्यावर लगेच आता राया मात्र घोरपडेकडे बघू लागतो. त्याच वेळेस जय म्हणू लागतो, राया तू पोलीस ऑफिसर बनणार. आता मात्र लगेच रायाला खूपच आनंद झालेला असतो. तर त्यानंतर इकडे आता मंजिरी मस्त किचनमध्ये उपीट बनवत असते. आता त्याच वेळेस गार्गी येते, मंजिरी आंटी, अगं काय बनवतेस तू? मलाही हेल्प करायची, मी आणि पिंगू तुला मदत करू? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही, तो चाकू खाली ठेव, तुम्ही कसली मदत करू नका, हे बघा तुम्ही शांतपणे इथे उभी राहा आणि बघा. तेव्हा गार्गी म्हणू लागते, आंटी मी तुझ्यासारखं असं टाकू त्या कढईमध्ये? त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे टाक, पण दूर ना, अंगावरती उडतं ते. आता मोहरी जिरे मंजिरी जे सांगेल ते आता गार्गी त्या उपीटमध्ये टाकत असते. कांदा टोमॅटो सगळं परतून झालेलं असतं. आता मंजिरी मस्त गरा टाकून उपीट बनवलेलं असतं. त्याच वेळेस मंजिरी लागते, गार्गी आता छान उपीट तयार झाले बरं का, थोडा वेळ शिजू दिलं की मस्त गरमागरम खाऊन घ्यायचं. थांब, आता ना मी त्यात मीठ घालते. मंजिरीने त्यात चवीनुसार त्यात मीठ घातलेलं असतं. गार्गी मात्र मंजिरीकडे एकटक बघू लागते. त्याच वेळेस आता उपीट मात्र मंद आचेवरती
मंजिरीने ठेवलेलं असतं. तेव्हा ती गार्गी म्हणते, गार्गी आता हे शिजेपर्यंत मी ना पटकन धुणं वाळत घालून येते. तोपर्यंत तू इकडे कशाला हात लावू नको. फक्त लक्ष राहू देशील ना. मी आवाज दिल्यानंतर गॅस बंद करशील. त्यावर गार्गी म्हणू लागते, चालेल आंटी. आता मंजिरी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस गार्गी म्हणू लागते, पिंगू तू इकडे थांबा. आपण ना मंजिरी आंटीने ही पावडर टाकली ना त्यात, तशी पावडर टाकूया, चालेल. आता लगेच गार्गी हळूच कापडाने कढईवरचं झाकण खाली काढते आणि बरोबर आता 1 चमचाभर मीठ घेते आणि ते उपीटमध्ये टाकते आणि पिंगूकडे बघत म्हणू लागते, पिंगू अजून थोडं टाकायचं, मज्जा येते ना. अजून 2 चमचाभर मीठ आता त्या उपीटमध्ये मिसळलेलं असतं. आता गार्गी पुन्हा जशास तसं झाकण त्यावरती ठेवते. त्याच वेळेस मंजिरी आवाज येते, गार्गी अगं झालं असेल, गॅस बंद करशील. आता गार्गी पटकन गॅस बंद करते. त्याच वेळेस इकडे आता राया आणि जय घोरपडे दोघेही पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेले असतात. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, जय जय थांब. तुझे उपकार कसे फेडावे ना तेच कळत नाही. आज तू माझ्यावर मोठा उपकार केलाय. तुझ्यामुळे माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. फक्त तुझ्यामुळे मी पोलीस होणार आहे. जय मला माफ कर रे. माझ्याकडनं काही चुकलं असेल. इथून मागे मी तुला खूप त्रास दिला. पण आता खरंच तू एका चांगल्या माणसाचं कर्तव्य पार पाडलंय. त्यामुळे जय तुझे उपकार हा राया कधी बी नाही फेडू शकत रे. थँक्यू हा. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, अरे बापरे, माझ्याबरोबर उपकाराची भाषा. ए राया, अरे तुझी खरी जागा पोलीस स्टेशनमध्ये. मी जी चूक केली त्यामुळे माझी वर्दी माझ्यापासून दूर गेली. खरंच त्यावेळेस मला वर्दीची किंमत कळाली नाही. मी फक्त चुकीची कामं करत राहिलो. पण जेव्हा वर्दीची खरी किंमत कळाली तेव्हा माझ्याकडनं वर्दी निघून गेली होती. म्हणून मला माझ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. पण राया, खरंच तू जर पोलीस ऑफिसर झाला तर तू खूप लोकांचं भलं करू शकतो आणि तुझ्यासारख्या माणसांनी पोलीस ऑफिसर व्हायलाच पाहिजे. म्हणूनच मी हे सगळं केलं. आणि काय रे, तुम्हाला माझा भाऊ समजत होता ना. मग मोठ्या भावाशी असं कोणी बोलतं का? कोणी हात जोडून माफी मागतं का? उपकाराची भाषा बोलतं का? भाऊ आहे ना मी तुझा मोठा. मग पुन्हा असं थँक्यू सॉरी चालणार नाही. तेव्हा लगेच आता राया पटकन घोरपड्याला मिठी मारतो. दोघेही तिकडनं आता घरी निघालेले असतात. तर आता इकडे शशिकला घरी आलेली असते. तेव्हा लगेच शशिकला लागते, चला आलो एकदाचं घरी. घरी आलं म्हणजे ही ट्याव ट्याव चालूच असते या गार्गीची. डोकं फोड नाही तर. तेवढ्यात मंजिरी येते आणि एका प्लेटमध्ये उपीट काढते. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, मंजिरी मंजिरी अगं हे सगळं चाललंय ते तुला बघवतंय का? त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू आता काय प्रॉब्लेम झालाय? तेव्हा शशिकला म्हणू लागते, मंजिरी अगं प्रॉब्लेम झाला नाही, खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. अगं ती गार्गी 1 नंबरची बिंडोक आहे आणि तू तिला हुशार करायला बघतेस. अगं ती जर नीट झाली मग मग काय करशील मंजिरी? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काकू गार्गी जर बरी झाली तर फायद्याचंच आहे की. त्यावर शशिकला म्हणू लागते, कुणाचं फायद्याचं आहे सांग की. अगं काल जेव्हा माझा हिरो असे म्हणत त्या गार्गीने राहायला मिठी मारली तेव्हा मग कुणाचं तोंड बारीक झालं होतं? कोण मग तिकडनं निघून चाललं होतं सांग ना. त्यावर मंजिरीला आता ते क्षण आठवू लागतात. मंजिरीला वाईट वाटतं. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, मंजिरी अगं काल जशी मिठो मारली ना हिरो हिरो म्हणून, तसंच उद्या जेव्हा नीट होईल ना ही गार्गी माझा हिरो असे म्हणत राहायला घेऊन जाईल. मग काय करशील तू सांग ना मंजिरी. त्यामुळे हा चांगुलपणा थांबव, बास कर, पुरे कर. तेव्हा मंजिरी म्हणावते, काकू पुढे जे काय होईल ना ते मी माझ्या पांडुरंगाच्या हाती सोपवले. त्यामुळे ना पुढचं टेन्शन तू नको घेऊ. मी गार्गीला बरं करणारे एवढंच मला माहिती. चल आता मी रायाला हे उपीट देऊन येते. आता मंजिरी लगेच रायाच्या रूममध्ये येते. राया आता बसलेला असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया चल पटकन हे उपीट खाऊन घे. त्याच वेळेस आता इकडे शशिकला म्हणू लागते, कर बाई तुला जे करायचे ते कर. पण मंजिरी तुझ्या भल्याचा विचार तुला नसला सुचत ना तर मला मात्र सुचणार आहे. मी असं काही होऊ देणार नाही. या गार्गीची मी अशी वाट लावणार आहे ना ज्यामुळे ही गार्गी तुमच्या आयुष्यातनं कायमची निघून जाईल. असं काहीतरी करणार आहे. तेवढ्यात आता शशिकलाचं लक्ष जी मिठाची बरणी असते ना किचन ओट्यावरती त्या बरणीकडे जातं. आता त्या बरणीचं झाकण उघडच असतं. तेव्हा शशिकला म्हणू अरे बापरे, झाकण उघडं. पण माझ्या मंजिरीला तर अशी सवय नाही आहे. तिचं काम 1 नंबर भारी असते. माझी लेक तर असं काही करणार नाही. मग इकडे कोणी हा घोळ घातलाय? ती वेड्या डोक्याची पोरगी तर आली नव्हती ना? मिठाची काही रांगोळी वगैरे तर काढली नाही ना? आता शशिकला घरात आजूबाजूला बघू लागते. तर त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते, नाही नाही रांगोळी तर कुठे दिसत नाही. मग मिठाचं केलंय का या वेड्या पोरीने? बघावं लागतंय. एकदा हे चाखून बघते.
उगाच आंधळा विश्वास कशाला, बघतेच असे म्हणतात शशिकला एक घास उपीट खाऊन बघते. अरे बापरे, त्यात कसलं मीठ घातलेलं असतं. शशिकला खूप भडकते. हिला ना आता मी सोडणार नाही. या गार्गीला असं ठेचून ठेचून मारायला पाहिजे. थांब आता हिला दाखवतेच. त्याच वेळेस आता इकडे राया बसतो आणि मला लागतं मिस वायर उपीट बनवलंय. तेव्हा मंजिरी मला लागते चल भूक लागली असेल ना, खाऊन घे. आता राया पटकन उपीट खायला सुरुवात करतो. एक घास खाताच आता मात्र रायाला उलटी आल्यासारखं झालेलं असतं. पण आता मिसफायरने एवढं प्रेमाने बनवलंय म्हटल्यानंतर खावं तर लागणारच. राया आता कसा बसा तो मिठाचा घास गिळतो. त्याच वेळेस मंजिरी लागते, राया कसं झालंय उपीट, चांगलं झालं असेल ना. त्यावर लगेच आता राया म्हणतो हो, मला खाऊ दे ना आधी, मग सांगतो. तेव्हा लगेच आता एक घास खाताच राया लागतो वा मिसफायर लय मस्त झालंय, भारी. तेव्हा मंजिरी लागते याच्या चेहऱ्यावरती भारी म्हणतोय खरं, पण असं वातावरण वाटत का नाही आहे. हा बोलतोय एक, याचा चेहरा सांगतोय एक, नेमकं भानगड काय आहे असा विचार आता मंजिरी करू लागते. त्याच वेळेस राया आता बळस ते गिळत असतं आणि शशिकला गार्गीला ओढतच घेऊन येते. तेव्हा लगेच मंजिरी लागते, राया काही प्रॉब्लेम आहे का, उपीट चांगलं झालं नाही आहे का. तेव्हा शशिकला ओळखते कसं होणार आहे चांगलं, ही बॅद घरात असताना काहीही चांगलं होऊ शकत नाही आहे. तेव्हा मंजिरी लागते, काकू अगं आता काय झालं, आता का गार्गीवरती उगाच आरोप करत असते, आता कशाला ओढत आणलंय. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, विचार ना तुझ्या लाडक्या गार्गीला विचार, तिने काय कांड केले. त्यावर लगेच आता मंजिरी लागते, काय झालंय काकू आता सांगशील का. तेव्हा लगेच शशिकला लागते, मंजिरी जसं हिने या उपीटमध्ये मीठ मिसळलंय ना, तसं तुमच्या आयुष्यातही मीठ मिसळण्याचं काम करणार आहे. त्यामुळे राया मंजिरी समजून घ्या, या मिठाच्या खड्याला तुमच्या आयुष्यातनं बाहेर काढा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. त्याच वेळेस मंजिरी लागते, काय उपीटमध्ये मीठ टाकले गार्गीने, काकू उगच काही बोलू नको. तेव्हा शशिकला लागते, मी उगच बोलत नाही, शशिकलाकडे पुरावे असतात, खाऊन बघ. त्याच वेळेस आता मंजिरी उपीटचा एक घास खाऊन बघते. आता मात्र तिलाही उलटी आल्यासारखंच झालेलं असतं. तेव्हा मंजिरी लागते, राया तू हे खात होता, अगं गार्गी हे सगळं काय आहे. तेव्हा गार्गी म्हणू लागते, चुकून झालं आंटी, माफ कर मला. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, काकू अगं जाऊ दे, लहान आहे ती. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मंजिरी तू तिला डोक्यावरती बसू नको, लहान लहान म्हणत असते, अगं केवढी घोडी झाली ती, पण तिचे हे लाड कधी बंद करणार आहे तू. त्यावर लगेच आता गार्गी म्हणू लागते, स्टॉप काकू स्टॉप. त्याच वेळेस शशिकलाला राग येतो. तेव्हा लगेच शशिकला लागते, गार्गी माझ्या डोक्यात जाऊ नका, उगच ना माझ्या डोक्यात गेली ना तर याचे वाईट परिणाम होतील, लक्षात ठेव. त्यावर मंजिरी लागते, काकू अगं चिडचिड करणं बंद कर गं, अगं आम्ही तिची जबाबदारी घेतली की नाही, त्यामुळे प्लीज असं करू नको. तेवढ्यात रायाला फोन येतो. आता मात्र रायाचं सबमिशन एक्सपोज झालेलं असतं. आता तो पोलीस ऑफिसर बनणार, ही आनंदाची गोड बातमी रायाला मिळालेली असते. राया खूप खुश होतो आणि लगेच फोन बंद होताच मिसफायरला सांगू लागतो, मिसफायर आता तुझं स्वप्न पूर्ण होणार, आता हा राया पोलीस ऑफिसर होणार. त्यावर लगेच आता मंजिरी लागते, वा राया कसली आनंदाची भारी बातमी की नाही, मग मी देवासमोर साखर ठेव द्या. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हो मिसफायर ठेव की, देवासमोर साखर ठेवायलाच पाहिजे. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, फक्त देवासमोर साखर ठेवून चालणार नाही, तुम्ही दोघेही मंदिरात जा, दोघेजण जोडीने दर्शन घ्या, देवाकडे आशीर्वाद मागा, म्हणजे कसं लवकरात लवकर तुम्हा दोघांचं स्वप्न पूर्ण होईल. त्यावर लगेच मंजिरी लागते, जायचं राया. तेव्हा राया लागतो, ठीक आहे. त्याच वेळेस गार्गी म्हणू लागते, मला बी यायचंय मंदिरात, मलाही यायचंय. त्याच वेळेस शशिकला लागते, ए बाई दरवेळेस त्या दोघांच्या मध्ये कलमडायचंच असतं का तुला, तू कशाला जाते, तू घरीच थांब. त्यावर लगेच गार्गी म्हणू लागते, आंटी आंटी मला यायचंय बरं का. तेव्हा लगेच शशिकला आत्ता मनाशीच म्हणू लागते, हिला ना घरीच ठेवते आणि एकदा का राया मंजिरी गेले की या गार्गीचा बरोबर बंदोबस्त करते, पण तोपर्यंत शशिकला तुला शांततेत घ्यावं लागेल. आता शशिकला लगेच राया मंजिरीला म्हणू लागते, कसं आहे ना, गार्गी तुमच्याबरोबर आली असते, पण कडक उन्हाळा आहे, किती जोराचं ऊन आहे ना, आणि त्यात तिचं डोकं हे असलं हँग होतं, तिला सहन नाही होणार, तिला घरीच राहू द्या, मी मस्त तिच्याबरोबर ना गेम खेळते, आम्ही दोघी गेम खेळतो तोपर्यंत तुम्ही दर्शन घेऊन या, हो की नाही. त्यावर लगेच गार्गी म्हणू लागते, नाही आंटी मला यायचंय. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जमणार नाही, आपण दोघी मस्त घरात खेळ खेळूयात, चल बरं पटकन, तुला सापशिडी खेळायला आवडते ना, चल पटकन. आता शशिकला तिकडनं गार्गीला घेऊन जाते. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, काकू तिच्याकडे लक्ष द्या. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो तुम्ही चिंता करू नका, तुम्ही जाऊन या. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया चल आपण पटकन जाऊन या,
कसं आहे ना, शशिकला काकूवरती भरोसा म्हणजे अवघड काम आहे. आपल्याला गार्गीची जबाबदारी घ्यायची, त्यामुळे लवकरात लवकर यावंच लागेल. आता राया मंजिरी दोघेही मंदिराकडे निघालेले असतात. तर आता मार्केटमध्ये येताच देवासाठी फुलं हार वगैरे त्यांचं खरेदी करणं चालू असतं. त्याच वेळेस आता रायावरती होळी झाडण्यासाठी एक बाई तिकडे आलेली असते. आता तिने आपल्या तोंडावरती मास्क वगैरे लावलेला असतो, चष्माही लावलेला असतो. ती कोण आहे हे काही अजून समजलेलं नसतं. त्याच वेळेस आता ती आपल्या खिशातनं बंदूक काढते आणि रायावरती रोखते. आता तिने बरोबर रायावरती निशाणा धरलेला असतो. तिला आज रायाला काहीही करून संपवायचंच असतं. आता ज्या क्षणाला एक्सलेटर वळताच बंदुकीतनं गोळी निसटलेली असते, त्याच क्षणाला आता राया खाली वागतो. आता मात्र जे दुकानदार काका असतात ना, त्यांच्या हाताला ती गोळी लागलेली असते. थोडक्यात रायाचा जीव वाचलेला असतो. पण मात्र आता मंजिरी आणि रायाला मोठं टेन्शन आलेलं असतं. आता ते काका जोरात ओरडतात. ती बाई तिकडनं पळालेली असते. राया ओरडू लागतो, ए कोणी गोळी मारली, कोण आहे तिकडे? पण आता त्या काकांच्या हातातनं रक्त निघू लागतं. तेव्हा मंजिरी म्हणते, राया सगळ्यात आधी आपल्याला यांना हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. राया मंजिरी त्यांना हॉस्पिटलला घेऊन जातात. तर आता ती बाई इकडे तिच्या रूममध्ये आलेली असते. अगदी अंधाऱ्या खोलीत ती बाई आलेली असते. आता इथे येताच टेबलवरती आपले हात ठेवत तिने आपल्या हातात ज्या बांगड्या असतात ना, त्या संपूर्ण फोडलेले असतात. आरशात बघतच ती बाई म्हणू लागते, कसं झालं माझ्याकडनं? अशी चूक माझ्याकडनं कसं होऊ शकते? मी आजपर्यंत 19 लोकांना ठोकलंय, ते पण एकाच गोळीत. मग माझा नेम कसा चुकू शकतो? मला याला संपवायचंय. एक नेम चुकला म्हणून काय झालं? दुसरा नेम मी बरोबरच मारणार. याचा काटा मी काढणार. पण माझ्या चुकीची शिक्षा मला मिळायलाच हवी आणि ही शिक्षा मी भोगणार. त्याच वेळेस आता तिचा फोन वाजू लागतो. लगेच ती बाई फोन उचलते. तेव्हा लगेच तिकडनं एक माणूस म्हणू लागतो, एक चूक झाली म्हणून स्वतःला शिक्षा करत बसू नको. दुसरी संधी लगेच आली चालून. चल पटकन दुसरा वार कर. दुसऱ्या वारात तो खलास झालाच पाहिजे. त्याच वेळेस ती बाई आता रायाच्या फोटोकडे बघते आणि म्हणू लागते, होणार. त्याचा गेम ओव्हर होणार. त्याला तर मीच संपवणार. असे म्हणताच रायाच्या फोटोवरती पेनाने ती अशा रेघोट्या वढू लागते. तिने आता खूप लोकांचे मर्डर केलेले असतात. नेमकं ही बाई कोण असणार? हिचा आणि राया मंजिरीचा काय संबंध असणार आहे हे लवकरच आपल्याला कळेल. नेमकं पाठीमागचा अजून काही भूतकाळ दडलेला आहे का? रायाच्या आयुष्यात अजून काय काय बघायला मिळणार आहे हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.